नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहोत. रब्बी हंगाम चालू झालेला आहे आणि रब्बी हंगामामध्ये जसे की गहू, हरभरा, करडई, भुईमूग ही जी पिकं आहेत, या पिकांच्या मध्ये तणनाशकं कोणती वापरायची आणि ते वापरण्याची वेळ कोणती, या विषयावरती आपल्याला बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स करून विचारलं होतं. तर त्या अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. तर सर्वप्रथम आपण आज हरभरा हे जे पीक आहे या रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये. तर या रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या हरभरा या पिकावरती कोणती तणनाशकं वापरली जातात आणि त्यांची वेळ कोणती आहे हे सांगण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल आणि मी आहे प्रमोद निकम. तर सविस्तर आपण हा व्हिडिओ बघूया, ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की हरभरा या पिकामध्ये कोणती तणनाशकं वापरली जातात आणि त्याचं वेळापत्रक काय आहे, कधी वापरायचे असतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला कृषी सेवा केंद्रामध्ये हरभरा पिकातील तणनाशक खरेदी करण्यासाठी जाणार आहात, तर त्यावेळेला मी जे सांगणार आहे त्यातलं कोणतंही एक कंटेंट त्या हरभरा पिकातील तणनाशकामध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण की मार्केटमध्ये काल हजारो कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांचे व्यापारी नावाने बरीच अशी औषधं आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर ती एवढी सगळी न लक्षात ठेवता हे दोन कंटेंट जर तुम्ही लक्षात ठेवलं, मी जे सांगणार आहे ते आपण हरभरा पिकामध्ये तणनाशक म्हणून वापरू शकतो. तर त्यातलं पहिलं जे आहे ते फ्लुक्लोरायलिन 45% EC आणि दुसरं आहे ते पेंडेमिथालिन 30% EC. हे यातलं कोणतंही एक कंटेंट त्या औषधामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पर्सेंटेज देखील लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की पर्सेंटेजमध्ये जर थोडीशी गडबड झाली, कमी जास्त पर्सेंटेजमध्ये जरी औषध असली तरी देखील आपल्याला तणनाशक म्हणून ते घातक ठरू शकतात. कारण की प्रमाण जास्त झालं, पर्सेंटेज जास्त झालं तरी देखील ते आपल्या पिकाला मारक ठरू शकतात. तर सविस्तर जाणून घेऊया प्रत्येक एका कंटेंटबद्दल. त्यातलं पहिलं जे आहे ते फ्लुक्लोरायलिन 45% EC याचं वापरण्याचं वेळापत्रक काय आहे आणि याचं प्रमाण काय आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपण आपल्या रानाची पूर्णपणे मशागत करून घेतो पेरणीसाठी, तर ती अशी मशागत पूर्ण झाल्यानंतर पेरणीच्या आधी आपल्याला हे फ्लुक्लोरायलिन 45% EC कंटेंट असलेलं तणनाशक आपल्याला जमिनीवरती फवारायचं आहे. आणि याचं जे प्रमाण आहे ते प्रति 10 लिटर पाण्यासाठी 20 ते 22 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी आपल्याला हे घेऊन फवारायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पर्सेंटेज लक्षात ठेवा. 45% EC तणनाशक आणि प्रति 10 लिटर पाण्यासाठी 20 ते 22 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारायचं आहे. आणि वापरण्याची जी वेळ आहे ती पेरणीच्या आधी आपल्याला हे वापरायचं आहे. हे वापरत असताना आपण आंतरपीक कोणतंही घेऊ शकत नाही आपल्या हरभरा पिकामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो कंटेंट आहे तुम्हाला सांगितला पेंडेमिथालिन 30% EC याचं वापरण्याचं वेळापत्रक आणि प्रमाण तुम्हाला सांगतो. हे वापरायचं ज्यावेळेला आपण ठरवतो पेंडेमिथालिन, तर हे वापरण्यासाठी आपल्याला पेरणीनंतर आपल्याला वापरायचं आहे. पण उगवण्याच्या आधी, म्हणजे पेरणीनंतर आणि उगवण्याच्या आधी आपल्याला हे पेंडेमिथालिन 30% EC कंटेंट असलेलं तणनाशक वापरायचं आहे. आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण लक्षात ठेवा. 25 ते 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे मित्रांनो. परत एकदा मी तुम्हाला पेंडेमिथालिन 30% EC कंटेंट असलेल्या तणनाशकाचं प्रमाण आणि वेळापत्रक सांगतो. पेरणी नंतर आणि उगवण्यापूर्वी आपल्याला हे तणनाशक वापरायचं आहे आपल्या हरभरा पिकामध्ये. आणि याचं प्रमाण जे आहे ते 25 ते 30 मिली 10 लिटर पाण्यासाठी घेऊन आपल्याला हे स्प्रे करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा. हे एवढं सेन्सिटिव्हली मी तुम्हाला का सांगतो आहे मित्रांनो, प्रमाण जर चुकलं तर आपल्या पिकाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर त्याच्यासाठी हे तुम्हाला सांगितलं. तर याच्यापैकी कोणतंही एक तणनाशक आपण घेऊन आपल्या रानामध्ये स्प्रे करू शकतो. दोन्ही स्प्रे करण्याची काही गरज नाही, कोणतंही एक घ्या आणि त्याचा स्प्रे करा. बऱ्यापैकी तुमच्या तणाचं कंट्रोल होऊन जाईल. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना माहीतच नाही की आपण हरभरा पिकामध्ये तणनाशक वापरू शकतो हे. तर याचं जे काम जे आहे या दोन्ही पिकांचं, दोन्ही औषधांचं, तर ते असं आहे की तुमचं जे सेल डिव्हिजन जे आहे, म्हणजे पेशींचं विभाजन जे आहे, म्हणजे गवत उगवण्यासाठी जे पेशींचं विभाजन होण्याची जी क्रिया आहे, तर ही पूर्णपणे थांबवतं. हे दोन्ही जे तणनाशक आहे ते पेशी विभाजन थांबवतं. तर त्याच्यासाठी याचं वापरण्याचं वेळापत्रक खूप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर
शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का आपलं चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबा. जर बेल आयकॉन दाबलं तर नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन माहिती मिळत जाईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण गहू असेल, करडई असेल, त्याच्यानंतर शाळू असेल, या पिकावरती देखील तणनाशकांची माहिती देण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत. तर ते देखील तुम्ही बघा. किंवा याच्यापूर्वी देखील आपण बरेच असे व्हिडिओ बनवलेले आहेत वेगवेगळ्या पिकांच्या वरती, ते देखील तुम्ही बघू शकता. तर पुन्हा एकदा धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.